पण एक खात्री मी देऊ शकतो की ज्या ज्या घरामध्ये आम्ही ते मशीन दिलेले आहेत, आम्ही 11 डॉक्टरांना मशीन दिलेले आहेत, तर त्या डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की त्याचे रिझल्ट्स काय. आणि युट्यूबवर पण भरपूर व्हिडिओ आहेत अल्कलाइन वॉटरचे, कॅन्सर कसा रिव्हर्स होतो. पण हे टेक्निकली प्रूव्हन म्हणण्यापेक्षा आपण स्वतः वापरायला पाहिजे आणि त्याचे अनुभव घ्यायला पाहिजे. सगळ्यांना माहिती दिली आणि सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलं की अल्कलाइन पाण्याचे काय फायदे काय नाही. हे आपण सगळं डेमॉन्स्ट्रेशनमधून दाखवलं की फळभाज्यांमधलं पेस्टिसाईड कसं निघतं, याचं सगळ्यांनी लाईव्ह डेमो बघितला. त्याच्यानंतर तेलाचं इमल्सिफिकेशन कसं होतं, पाण्यातला लाईव्ह हायड्रोजन सगळ्यांनी बघितला. त्याच्यानंतर पाण्याचा ORP सगळ्यांनी बघितला. तर अशी सगळी अल्कलाइनची माहिती आपण आज संभाजीनगर औरंगाबाद येथे दिलेली आहे. पीने का लाभ नहीं है कोई. शगुन जी, आरओ का पानी का मतलब है आप एक ऐसा पानी पी रहे हैं जो सिर्फ आपकी प्यास बुझा सकता है, आपके शरीर को कोई लाभ नहीं दे रहा. डेड वाटर है ये, इसमें कोई भी नेसेसरी मिनरल्स अब नहीं रह गए, सारे मिनरल्स उन्होंने साफ कर दिए. अब जो याच्यामध्ये काय दिसतंय, असे बबल्स घरातल्या पाण्यात नाहीये. पहिला आता विहिरीच्या पाण्यामध्ये वगैरे दिसायचे थोडे थोडे. याला हायड्रोजन म्हणतात. आता हे ठीक आहे, आपण असं बघूया. तुम्ही म्हणाला एक्स्ट्रा देत आहे हमेशा. आणि बाकीच्या मशीनचं आहे ना 2 तासाच्या पुढे राहत नाही सर. 2030 हां 1930 40 समोर आहे बघा. वरती है एक्स्ट्रा और झिरो जीरो हो जाएगा. सादे पानी में हाइड्रोजन नहीं रहता सर. बीमारी की जड़ क्या बॉडी करेगी. एक्झॅक्टली एक बात होगी. अभी थोडा वेळ लागतो त्याला. ORP ला मायनस आहे. ॲक्च्युली हा 800 पर्यंत जातो हळूहळू. थँक्यू सर. आता आपण याच्यात टाकून बघू साध्या पाण्यात. आता हा मायनस निघून जाईल आणि नॉर्मलमध्ये येईल. आता तो प्लसमध्ये चाललाय म्हणजे
हाँ धीरे धीरे होता है वो प्रोसेस। ओके आणि याच्यामध्ये हे आपलं मशीनचं काढलेलं पाणी टाकते. त्याची एकदम प्रोसेस खतरनाक डेमो आहे हा. त्याची प्रोसेस होईल अजून. तोपर्यंत आपण कांद्याचं काय झालंय बघूया. कलर झाला त्याला. हे कांद्यावर मारलेले जे औषध फवारणी Pesticide, chemical. शेतकरी लोकांना माहिती कांद्यावर काय काय मारलं जातं का किडे लागू नये किंवा खराब होऊ नये म्हणून. हे सगळं निघालेलं आहे. आता मी त्याच्यातून कांदे काढून दाखवतो. म्हणून मी आता कांदा खाल्ला नाही कारण त्याच्यातला पेस्टिसाइड माझे म्हणजे चाललं असतं मी अल्कलाईन पाणी पिलेलं राहतं तरी पण अवॉइड करायचं. आणि हा कांदा गोड लागणार तुम्हाला खायला. आता हा कांदा गोड लागेल. पेस्टिसाइड बघा दिसतंय केमिकल हे आपण खाऊ राहिलो रोज. विचार करा सगळ्या भाज्यांमध्ये एवढं पेस्टिसाइड निघतं आणि आपण टोमॅटोचं वगैरे काढून दाखवतो सगळं. सेम असं भेंडीचं पण टोमॅटो, निघतं, सगळ्याचं भेंडी. निघतं, सर्व भाज्या. पालक भाजी पण खूप छान लागतं. पालक म्हणजे आपल्या पालेभाज्या. मेथीची वगैरे सर्व काढा. स्मेल पण येतो त्याचा. सर हे मशीन मी वापरतोय ना आमच्या मॅडमला फक्त एक डेमो आवडलाय मशीनचा हा. आहे. कुठला बॉयलर चिकन गावला सगळं सच में खरं आहे सर ते. इसके अंदर धोने का हे चिकन आणलं ना बॉयलर चिकन ह्याच्यामध्ये एक 5 मिनिट धुवायचं, भिजत धुवायचं ठेवायचं. भिजत ठेवायचं आणि नंतर ते चिकन बनवायचं. गावरांपेक्षा भारी लागते. आमच्या बायको तेवढंच लय आवडलं. हे बघा समोर एकदम समोर आहे हा, हा, बघा. हा. चालतंय ना काय आपण 5च मिनिटं भिजवले कांदे. किती पेस्टिसाइड आहे बघा. हे आपण खाऊ राहिलो आणि अनेक जण म्हणतात मैंने कुछ नॉनव्हेज नाही खाया, काही नाही केलं तरी कॅन्सर झाला. सर हे होणारच ना सर. एवढं जर तुमची गंदगी मध्ये जाते तर कसं काय कॅन्सर नाही होणार. आणि सगळे आजार हे पेस्टिसाइडमुळे चालले. थायरॉइड बिरॉइड आधी कुठे होते हो हे? काहीच नव्हतं आधी. हे सगळं याचे परिणाम आहेत. हे पण याचा पण तुमच्या समोर आहे. ऍक्च्युली आपण काय करतो भाजीमध्ये जिरा किंवा तुमचं ते काय म्हणतो मोहरी हे काय पदार्थ टाकतो आपण. कसा टाकतो त्याच्यामधले जे काय गुणधर्म आहे ते काय घटक आहेत त्याचा फायदा बेनिफिट आपल्या बॉडीला मिळावा. परंतु पहा ते साध्या पाण्यामध्ये हाय तसा जिरा आहे त्याच्यातून काही बी बाहेर निघलेलं नाहीये. परंतु हे जे आपलं पाणी आहे अल्कलाईन फक्त टाकलंय. ते पहा कशा पद्धतीने त्याचे गुणधर्म बाहेर काढते. ज्याला एक्स्ट्रॅक्ट म्हणतात. जिरा में अर्क जो भी काढते बाहेर. आहे त्याच्यातला अर्क निघाला पाहिजे ना सर. आपण ज्या पाण्यात भाज्या बनवून राहिलो ना काहीच उपयोग नाहीये. फक्त पोट भरतंय. फक्त आपल्या मनात समाधान करतो की आपण भाजी धुवून घेतली पण काही ती धुतले जात नाही काहीच नाही. आहे तसंच केमिकल हे काय दिसतंय तुमच्या समोरच आहे. आता सर जे बोलले आता काय म्हणजे काय पोट साफ होत नाही तर माझ्याकडे काय पेशंट आला मला कायम घ्यावं लागते म्हणलं. कायम काय घ्यावं लागतं मला कायमच घ्यावं लागते म्हणलं. काय घ्यावं लागते कायम नक्की काय म्हणजे काय घ्यायचं बाबा मला कायम चूर्ण घ्यावं लागतं. माझं डोकं मला म्हणलं तिला म्हणतो कायमच घ्यावं लागते मला म्हणलं कायम चूर्ण ते सेल कर रे कोई 40 को कोई 50 को 12 मिळायला आहे. 12 सेंद्रियाला बसवलंय ना सर. हा सेंद्रियाला मी ज्यांचा बिअर बार आहे ना तिथं बसवलंय. तो माणूस साध्या बाटल्या भरतो सांगतो ही बाटली 50 रुपये. पैसे वसूल झाले कधीच. ते आणि मी कलर चेंज ये समझ लो ये बहुत जरूरी इंपॉर्टेंट पॉइंट है. ये ओरिजिनल रहते भाई. ये हल्दी का एक्सट्रॅक्ट निकाली असेल. कर्क्युमिन आपण आता ही हळद खाऊ राहिलो फक्त पाण्यात भिजवून. काय उपयोग आहे म्हणजे हळद का जखमीवर हळद का लावली जाते त्याचे गुणधर्म आहेत. हे गुणधर्म सगळे भाजीत उतरत आहे लक्षात घ्या. आणि आपण मग ह्याच्यात जर भाजी बनवली सर अलग ही टेस्ट है. आप 2-4 बोतल भर के लेके जाइए उसमें खाना बनाइए 2-3 दिन. अभी ऍक्च्युली तांदूळ विसरलो. तांदळाचा पण खूप छान डेमो आहे. तांदळाची जी पॉलिश आहे तुम्ही बघितलंय का आपण साऊथला गेलो ना तर तिथं भरपूर भात खाल्ला तरी पोट भरत नाही. कोणी गेला असेल बालाजीला वगैरे एवढं भात खाते. तरी पोट भरत नाही. आपल्याकडे का बरं एवढा भात खाल्ला का वास वाटतं हा. कारण पॉलिश सब पेस्टिसाइड आहे. तिकडे नॅचरल आहे. केरळवाले लोक नॅचरलवर जास्त भरोसा देतात. सॉल्व कशाने होतं तर तेलकट खाल्ल्याने तेल साचतंय ते काही डिटॉक्स होत नाही. हा डिटॉक्स होण्याचा अजून एक चांगला फायदे जर 10-15 ॲपल रोज खाल्ले तर खाल्लेलं तेल डिटॉक्स होऊ शकतं. पण मग त्या ॲपलचा जो खर्च आहे रोज 10-15 ॲपलचा त्याच्यापेक्षा मशीन परवडणार. पण खाल्ल्या पण जाणार नाही. बरं आता खाल्लं परंतु आता ते ऍपल बी ओरिजिनल येत नाही ना. ते पण त्याला आता वरून काही इथे मॅडम तेल टाकतं याच्यामध्ये. मोहरीचं तेल सगळ्यात घट्ट असतं. बस मी टाकू का ठीक सेम टाका परत. ओके डन टाका तुम्ही पण. ही बाटली फोडा आता नवीन. तर वाटलं रिकाम्या झालंय
हा बिस्लरीचं पाणी आहे ते त्याच्यात टाकलेलं आहे आपण पाण्यामध्ये, तेलामध्ये पाणी टाकलं. पाण्यामध्ये तेल मिक्स होतं का कधी? आता मी याच्यात हे पाणी टाकतोय. नहीं नहीं ये मिरेकल है साहेब, यकीन नहीं आ रहा है, ऐसे रिजल्ट है इसके. तेल फुटलंय. तेल पूर्ण फुटलंय, इमल्सिफिकेशन म्हणतात सर याला. वो पूरा डिस्ट्रॉय हो गया, याच्यातलं तेल पूर्ण वरती तरंगतंय, हे पूर्ण फुटलंय. आने वाला वो पानी से ब्लॉकेज तयार. ब्लॉकेज होने ब्लॉकेज वाला वही तो. अगर ये पानी म्हणजे रात्री आपण किती तेलकट वगैरे खाल्ला ना, 1.5 लीटर ऑफ हायड्रोजन वॉटर डेली प्या. तांदूळ आणलाय, भात आणलाय त्याच दिवशी तुम्ही. राहणार. हाथ में लाना मैं लाया था मुझे ते वय तुमच्यापर्यंत येणारे सगळे जण लक्षपूर्वक पहा. ये दीदी ले तेरे हाथ में सबको खुशबू देने का है, एक हाथ में एक. पहिली गोष्ट आपण पेस्टिसाइड बघू याच्यात. हे बघा अल्कलाइन मधला निघालाय पिवळं, हे पाणी जसं येत असं आहे. आता ही साधी मेथी आहे, ही तुझ्या हातात घे बेटा. कोथिंबीर सॉरी. साय- याचा वास दे सगळ्यांना. आणि यांच्याकडे आलेलं आहे. याचा वास दे सगळ्यांना. वास- जाओ, जाओ. सुंगम सब. एक आजू-बाजू में एक साथ दोनों मत जाओ. समझ नहीं आएगा. तुम बाद में जाओ. अल्कलाइन किधर है, सादा किधर है, वो यहाँ. बच्चे के हाथ में ये सादा वाला, गुड़िया के हाथ में त्याच्या हातात आहे ते साधं आहे. मॅडम वास नाही येणार. ते दीदीच्या हातामध्ये तिचा वास बघा. कुठला वास येतोय? येतोय ना? 8.5 त्या मशीनचं पाणी टाकतोय आपण त्याच्यामध्ये. पहा तांदळाची जी पॉलिश आहे, त्याच्यामधले जे केमिकल आहे त्याचं आवरण कशा पद्धतीने काढता येते पाहू. हाँ आईफोनच्या रेट मध्ये मशीन आहे. हो आयफोन 17 आलेलं आहे, उसकी 2 लाख रुपये किंमत आहे. बुलेट 3.5-4 लाख रुपये बुलेट है. अब वो बुलेट की कीमत ज्यादा है या इसकी ज्यादा है? दोन्ही हातात पकड बघा व्यवस्थित. दीदी कसं आहे? एकामध्ये आपण अल्कलाइन पाणी टाकलेलं आहे. ते दोन्ही द्या. इकडे द्या इकडे. ये बासमती और ये सादा है. नहीं दोनों एक ही है. एक ही चावल एक का बासमती नहीं, बास वाला है. रिपोर्ट आहे रिपोर्ट. मैंने सौदागर का मतलब अभी ऐसा बोलना पड़ेगा, सादा चावल बासमती बन गया. आवाजाकडे लक्ष द्यायचं या ठिकाणी. आपण जे बोलतो 9 प्रकारचं पाणी निघतंय, बरोबर ना? मग त्याच्यामध्ये 8.5 pH, 9.5 pH, 10.5 pH, 11.5 pH. तर त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी अल्कलाइन त्या ठिकाणी आपण स्क्रीनवरती दिसते आपल्याला. सर श्रीगोंद्याला होते वाटतं सर. क्या बात है सर, बहुत अच्छा सर, बहुत अच्छा सर. ऍक्च्युली हे ना हे ऍसिडिक आहे. थोडक्यात काय पहिलं 1-2 नंबरचा पीएच जो आहे ना त्याला काय लिहिले बघा, बॅटरी ऍसिड. बॅटरी ऍसिड जे राहतं ते म्हणजे कुठलं पाणी, साधं पाणी. साधं पाणी टाकलं याच्यामध्ये, याच्यामध्ये अल्कलाइन पाणी टाकतोय आपण. केवायचंच आहे. त्याच्यामध्ये टी बॅग टाकली त्याच्यामध्ये, दोन्ही याच्यामध्ये. ये गिलास हटा दो बीच में से सब. ए उधर से बघा कसं निघालंय लगेच. आणि याच्यात पण टी बॅग आहे घरच्या पाण्यामध्ये. थोडक्यात काय टी बॅगचे एक्स्ट्रॅक्ट लगेच निघतात. म्हणजे जे बॉईल केलेलं पाणी जे असतं ज्याच्यातून एक्स्ट्रॅक्ट काढलं जातं ते या साध्या पाण्याने काढलं जातं. लक्षात फक्त अल्कलाइन पाणी समोर आहे. याच्यामध्ये पण बुडवली टी बॅग, काहीच फरक नाही पडत आहे. मग ग्रीन टी तयार झाली. ग्रीन टी तयार आहे. म्हणजे त्याच्यासाठी बॉईल करायची गरज नाही. जे पाणी उकळून पितात ना, जे मी आता ज्यांना मी हडपसरला एक मशीन दिलं ना त्यांच्या मुलांना किडनी पेशंट करेक्ट सर. सरांना सगळं माहिती राहतं. मी मग म्हणालो ना म्हणजे इकडे बोलायचं उशीर आहे, सरांना लगेच माहिती राहते. तर मी ज्यांना मशीन दिलं ना त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं प्रत्येक पालेभाजी त्यांच्या आईला सांगितलं मुलाचं लग्न नाही झालेलं, पैसे भरपूर आहे, दोन्ही किडनी फेल आहे.
म्हणजे आता फक्त त्याला सर्व्हाइव्ह करायचं काम चाललंय. मग त्याच्यात काय का हलकं पाणी कसं देता येईल त्याला, का जे किडनीवर लोड देणार नाही, असं पाणी त्याचा विषय होता. तर हे मला तो रेफरन्स परत डॉक्टरांचाच त्यांच्याकडून गेलो, त्यांनी सांगितलं त्यांना भेटून घ्या. म्हणजे एखादा डॉक्टरांनी घेतलं ना तर मग मात्र आपल्याला पुढे सपोर्ट होता. मुद्द्याचं बोलतो तर त्यांना सांगितलं होतं भाज्या उकळून वगैरे तुम्हाला त्या मग म्हणजे आधी बॉईल करायच्या, मग त्या शिजवायच्या आणि मग खायला द्यायच्या, म्हणजे त्याचं जे पेस्टिसाइड आहे ते शरीरात जाणार नाही आणि हलकं पाणी प्यायचं असं सांगितलं होतं. मग हे सगळं त्यांना जेव्हा डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं तर पाणी भाज्या उकळायचा त्रास मिटला त्यांच्या आई म्हणाली. मग मी त्यांना एक विचारलं होतं, म्हटलं ताई तुम्ही ज्या भाज्या उकळताय ऍक्च्युली 100 डिग्रीपेक्षा जास्त उकळलं गेलं पाणी तरी ते त्रासदायक आहे, सगळंच काढून घेईल, मग विटॅमिन्स पण निघून जातील, म्हणजे काहीच राहणार नाही. मग आता त्यांना म्हटलं तुमच्याकडे मीटर आहे का असं पाणी उकळलं का किती डिग्रीवर गेलं ते मोजायचं. आता हे बिस्लरीचं पाणी बघा, डायरेक्ट निगेटिव्ह पीएच पिवळा दाखवलं पीएच गेला पीएच त्याच्यामध्ये शेजारी अल्कलाईनचं पाणी टाकतो त्याच्यात वर गेलाय, म्हणजे जी आपण हिला ज्याला माणिकचंद साहेब म्हणतात 300% मोर ऑक्सिजन, त्याच्यात ऑक्सिजन नाही, ऍसिडिक पाणी देतो. शेजारी त्याच्यात ड्रॉप टाकले काय झालंय बघा, 10 pH. आपण एक एक बघूया सगळं, अजून काढून घेऊ काही मशीनवरून. त्याच्यात सोडा टाकतो आता शेजारी त्याच्यावर. हळूहळू करू. आता जे सोडा पितात त्यांच्यासाठी बघा काय गुड न्यूज आहे एकदम. पहा किती डेंजर आहे कोल्ड ड्रिंक्स. कुठलं पाणी आहे 2 pH आणि हे पाणी पिऊ राहिलो आपण. ज्यांना सोडा आवडतो ना तुम्ही विचार करा, डायरेक्ट ऍसिडिक म्हणजे ऍसिडचं पाणी पिऊ राहिलं. त्याच्यामध्ये सॅक्रिन एक असतो घटक, निघतच नाही, किडनीला त्रास करतो तो. फर्स्ट घेतलं थोडं लिक्विड जास्त झालं, एवढं नका टाका, मोजून टाका सगळं, ते लिक्विडचाच कलर जास्त झाला. या वेळेला आहे ना इथून जे पाणी निघतंय जे वेस्ट वॉटर, मग जे मी म्हणलो केसांना चालतं हे बघा, हे याच्यात येतं ब्युटी वॉटर हे याच्यात घेतो, जे वेस्ट जाते इसका वेस्ट भी काम याचं जे वेस्ट निघालं त्याचा पीएच आणि माणिकचंदचा पीएच. जार सर जार आहे तुझ्या प्यायचं पाण्याचं आहे ते काम. जारचं पाणी 700 वरती पीएच पण ते जर याच्यात टाकलं काय फरक पडतोय का बघा, यात काहीच फरक पडणार नाही. हे घातक आहे तुझ्या बॉडी. त्याच्यामुळे सोडा कधीच नाही पिला पाहिजे. हे पाणी ना हे सगळ्याला अल्कलाईन करेल. हे अल्कलाईन पाणी याच्यात टाकलं परत ते पण अल्कलाईन होणार आहे बघा. पण याच्यात किती पण पाणी टाकलं ना, सोड्यामध्ये तुम्ही किती पण अल्कलाईन टाका म्हणून सोडा प्यायचा. तर आतापर्यंत हा सर हा अच्छा बरं, याच्यात टाकून घेतो मी थोडंसं, अर्धा करतो याला. याच्यामध्ये मी हे अल्कलाईन टाकतोय 10 लीटर. क्या बात है सर, क्या बात है सर. अभी ये अच्छा मुझे भी नॉलेज मिल गया जबरदस्त. मी चंद्रकांत खानवे नाशिकहून आलो आहे तिथे डेमोस्ट्रेशन दाखवायला. आपल्याकडे केवा कंपनीचा आपल्या अल्कलाईन वॉटर आयोनायझर आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये अल्कलाईन पाणी हायड्रोजन असलेलं आणि निगेटिव्ह आरपीचं बनतं. तर त्याचं आज आमचं डेमोस्ट्रेशन इथं कंप्लीट झालं. त्यानंतर आपण सगळ्यांना माहिती दिली आणि सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलं की अल्कलाईन पाण्याचे काय फायदे काय नाही, हे आपण सगळं डेमॉन्स्ट्रेशनमधून दाखवलं की फळभाज्यांमधलं पेस्टिसाईड कसं निघतं, याचं सगळ्यांनी लाईव्ह डेमो बघितला. त्याच्यानंतर तेलाचं इमल्सिफिकेशन कसं होतं, पाण्यातला लाईव्ह हायड्रोजन सगळ्यांनी बघितला.
त्याच्यानंतर पाण्याचं ORP सगळ्यांनी बघितलं. तर अशी सगळी अल्कलाईनची माहिती आपण आज संभाजीनगर औरंगाबाद येथे दिलेली आहे. आणि त्यानंतर सगळ्यांना माझी विनंती आहे की आपलं पाण्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे का आपण जे पाणी पितोय त्याच्यात pH त्याचा काय आहे, त्याच्यानंतर ते पिल्यानंतर आपलं पोट साफ का होत नाही. आज सगळे काही आजार जे आहेत ते पोट साफ न होण्यापासून सुरुवात होतात. त्याच्यामध्ये मग नंतर बीपीचा त्रास वाढत जातो, त्याच्यानंतर शुगरचा त्रास होतो. हे सगळे आजार जे आहे सगळे पाण्याशी निगडीत आहे. कारण आपलं जे बॉडी जे आहे त्याच्यामध्ये 70% पाणी आहे हे सगळ्यांना माहिती आहे. मी काही नवीन नॉलेज देत नाही, पण त्याचं ते पाण्याची क्वालिटी कशी हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी नक्की पाण्याची क्वालिटी बदलायला पाहिजे. एकदा त्याची माहिती घ्या. संभाजीनगर येथे बिकन शेख सर जे आहेत त्यांच्याकडे सगळी माहिती त्याची अवेलेबल आहे. तर सगळ्यांनी नक्की एकदा माहिती घ्या आणि पटल्यानंतर निर्णय घ्या. पण एक खात्री मी देऊ शकतो की ज्या ज्या घरामध्ये आम्ही ते मशीन दिलेले आहेत, आम्ही 11 डॉक्टरांना मशीन दिलेले आहेत ते, तर त्या डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की त्याचे रिझल्ट्स काय. आणि यूट्यूबवर पण भरपूर व्हिडिओ आहेत अल्कलाईन वॉटरचे, कॅन्सर कसा रिव्हर्स होतो. पण हे टेक्निकली प्रूव्हन म्हणण्यापेक्षा आपण स्वतः वापरायला पाहिजे आणि त्याचे अनुभव घ्यायला पाहिजे. थँक्यू. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है। आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं। यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है। यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है। हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हों। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं।